नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूर। नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। आणि ह्या कार्यक्रमामध्ये प्रभाग 3च्या नगरसेविका जे आता रिंगणात उतरणार आहेत ह्यांच्या घरी आलो होतो आपण। येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची रणनीती कशी असणार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। मॅडम नमस्कार। आमच्या नटरंग राजकारणामध्ये आपलं स्वागत आहे। मला सांगा, प्रभाग 3 मध्ये आपली पक्षाची किंवा तुमची कशी रणनीती असणार आहे? प्रथमतः नमस्कार सर्वांना। माझे नाव उर्वशी सूरज राजशेखर बाळू पाटील। मी माजी नगरसेवक शिवसेनेचे राजशेखर बाळू पाटील यांची सून मी। तर प्रथमतः मला असं वाटतं की सर्वात जास्त मी महिलांवर फोकस करेन की आम्ही प्रत्येक वेळी जे आम्ही महिलांना प्रोत्साहन देत आलोत, आमच्या एरियामध्ये जवळपास 20-30 स्लम एरिया आहेत, झोपडपट्ट्या आहेत, मग त्याच्यावर मी जास्ती भर देईन। आणि जसं मला महिलांसाठी जास्तीत जास्त काय करता येईल तर याच्यावर माझा जास्त भर राहील। मॅडम म्हणाले की प्रभाग 3 मध्ये जे महिला आहेत त्यांच्यावर फोकस असणार आहे आणि ते महिलांसाठी झटणार आहेत असं म्हणतात। मला सांगा उर्वशी मॅडम, आता तुम्हाला माहित आहे सगळ्या टीव्ही चॅनलवर दिसायला लागलंय, ज्या तुमच्या बरोबर कुमुद अंकाराम मॅडम होत्या रिंगणामध्ये, ते आता ते परत फॉर्म घेतलेले आहेत, माघारी घेतलेले आहेत। मग तुम्ही राहिलेत 3, कशी रणनीती असणार आहे? ते तर गेले, कसं काय नेमकं भानगड? तसं बघायला गेलं तर जे गेले ते कावळे होते आणि जे आहेत ते मावळे आहेत असं मी म्हणेन। आणि सुरेश अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुरेश बिद्री यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही सोबत लढू आणि जिंकूही याचाही मी विश्वास सर्वांना पटवून देते। मला सांगा, लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात पहिला कोणी आणली? एकनाथ शिंदे यांनीच आणली, कारण त्यांनी खास जे महिलांसाठी केलेलं आहे लाडकी बहीणची, जे तुम्ही 1500 रुपये देतात, तुम्ही बघू शकता की काल परवा सुद्धा निधी पडलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून खूप महिलांना मदत होती। जे 1500 रुपये मिळतात त्या माध्यमातून प्रत्येक गोरगरीब महिलाला, जी तळागाळापर्यंत महिला असतात त्यांच्यापर्यंत ज्या योजना काही पोहोचल्या जात नाहीत, तर ती ही लाडकी बहीण एक अशी योजना आहे की जी तिथपर्यंत पोहोचली गेली आहे। आणि आमचा याच्यावरही भर राहील की आणखीन काय आम्हाला योजना आणता येतील खास महिलांसाठी, तर आम्ही त्याच्यावरही जास्ती लक्ष देऊ। मला सांगा, महापालिकेमध्ये बचत गट आहेत, त्या बचत गटच्या माध्यमातून आपले काय काय नियोजन असणार आहे? प्रथमतः आता जे काही बचत गटच्या स्कीम लागू होतात महिलांसाठी, तर मी जसं बघतीये, जसं माझा अनुभव आहे, तर ह्या माझा जो प्रभाग आहे आपला प्रभाग क्रमांक 3 याच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांना माहिती नाही की आपल्याला नगरपालिकेकडून अथवा सरकारकडून काय निधी मिळतो, महिलांसाठी काय निधी येतो, तो मिळतच नाही तो निधी। तर माझं जास्तीत जास्त भर राहील की मी प्रत्येक महिलेपर्यंत ते पोहोचवेल की अशा निधी येतो आणि त्यांना ती गरज जी आहे भासते, जी त्यांना मिळत नाही, तर ती त्यांना मी उपलब्ध करून देईल। मला सांगा की सूरज पाटील हे शिवसेनेकडनं इच्छुक होते, त्यांना पाटीलाच्या घरामध्ये महिलांचं तिकीट दिलं गेलं, कसं वाटतं तुम्हाला? तसं बघायला गेलं तर आम्हाला याच्यावर नव्हतं की आम्हाला म्हणजे नाही का असं की याला तिकीट मिळते किंवा मला तिकीट मिळते अशा मधला काही भाग नव्हता। प्रथमतः आमचं असं आहे की घरात पद आणि आमचा जो परिवाराचा आमचा कल राहिलेला आहे, आम्ही जास्तीत जास्त राजकारण नव्हे तर आम्ही समाजसेवा केलेली आहे आणि याच्या पुढेही आम्ही त्याच्यावरच जास्त लक्ष देऊ। मला सांगा, तुमच्या प्रभागामध्ये कुठल्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे? तसं बघायला गेलं तर लिंगायत समाज पण भरपूर आहे आमच्या प्रभागामध्ये। त्याच्यानंतर ती धनगर समाज आहे, असे म्हणजे 4 आहेत बरेचसे समाज, पण त्या जास्तीत जास्त करून आम्ही म्हणजे जो समाज न बघता आम्ही व्यक्तिमत्व आणि माणुसकी याच्यावर जास्त आमचा भर राहील। मला सांगा, सुरेश पाटील हे भाजपामध्ये होते, आता सेनामध्ये आले, काय वाटते तुम्हाला?
वाटायचं असं काही नाही आहे, कारण जसं मी बघत आली आहे की अण्णांनी, सुरेश अण्णांनी पहिल्यापासून, जसं ते 5 टर्म नगरसेवक राहिलेले आहेत, ते तेव्हापासून त्यांनी फक्त आज त्यांचं नाव घेतलं तरी सगळे लोक धैर्य अश्रू हे करतात, कारण त्यांच्यावर तसा अत्याचार पण खूप झालेला आहे अण्णांवर. आणि त्यांचे वचन, त्यांचे शब्द हे खूप बहुमूल्य आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांनी जे निर्णय घेतलाय तो कदाचित खूप योग्य घेतलेला आहे. मॅडम मला सांगा, आता तुम्ही घरात असत, बायकांचं काम असते घरामध्ये काम करणं वगैरे वगैरे, आता तुम्ही रिंगणात उतरणार आहेत, कसं उतरणार आहेत रिंगणात? तसं बघायला गेलं तर मला असं वाटतं की एक महिला ही काही करू शकते. तसं बघायला गेलं, मॅडम म्हणले की महिला एक ही काही करू शकते, असं प्रभाग 3 मध्ये घडू शकतंय का नाही? येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण बघूया. मॅडम मला सांगा, सूरज पाटील आणि तुम्ही काय वाटतंय असं, म्हणजे पूर्वी तुमचे सासरे शिवसेनेमध्ये होते, निवडून आले, आणि हे सगळं तुमच्या प्रभागाचा एकाच्या अंगावर, आणि भांडणाचा प्रभाग, वादविवाद, तुम्हाला कसं वाटतं ह्या प्रभागामध्ये इच्छा उभाराची किंवा रिंगणात उतराची वाटते का? असं मनापासून सांगा. मनापासून इच्छा तर आहे उतरायची, कारण माझे सासरे स्वर्गीय राजशेखर बाळू पाटील हे कायम म्हणायचे की विचार म्हणजे विरोध हा विचारांचा असावा, व्यक्तीचा नसावा. म्हणून विरोध आहे आमचा, पण तो आहे विचारांचा, व्यक्तीचा विरोध नाही आमचा. असं खूप शिकलेले आहेत, आणि सासऱ्यामुळे सुनेला शिवसेनेमध्ये संधी मिळाली. मला सांगा, लाडकी बहीण जी योजना आहे ते शासनाने आपलं सभागृहामध्ये 2100 रुपये द्यायचा त्यांचा तिकडे निर्णय झाला, हे मिळाला पाहिजे का नाही? तसं बघायला गेलं तर मिळायला पाहिजे 2100 रुपये, कारण ज्या मूलभूत गरजा असतात महिलांच्या, तर हे त्या 1500 रुपयावर काहीतरी अडकलेल्या आहेत. कारण प्रत्येक स्त्री ही महिन्याच्या शेवटला वाट पाहत असते, कारण मी माझ्या प्रभागात पाहिलेलं आहे की सतत मला महिला येऊन विचारतात की आलाय का निधी, पडलेत का पैसे. मग मला असं वाटतं की व्हायला पाहिजे ते. सांगा मॅडम, महानगरपालिकेमध्ये जेव्हा तुम्ही निवडून जाचाल त्यावेळेस तुमचा विजन काय असणार आहे? विजन तसं बघायला गेलं तर आता जे काही मेन ड्रेनेज असेल, पाणी पुरवठा, विद्युत विभाग असेल, तर याच्या पलीकडे जर बघायला गेलं तर महिला आणि बाल विकास विभागाकडून जास्तीत जास्त महिलांसाठी उत्पन्नाचं सोर्स किंवा काय मला कसं करता येईल काम, हे मी जास्ती लक्ष देईन याच्याकडे. आपल्या प्रभागाचा सुफलाम सुफलाम व्हायला पाहिजे, ह्यासाठी काय करणार आहेत? याच्यासाठी मी नक्कीच हे निवडणुका झाल्यानंतर मला असं वाटतं की मी बोलण्यापेक्षा जास्त कामावर विश्वास ठेवते आणि माझ्या कामातूनच प्रत्येक उत्तर देईन. कामातून प्रत्येक उत्तर देणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया ह्यांची रणनीती. मला सांगा, 2100 रुपये जर मिळाले किंवा मिळण्यासाठी काय प्रयत्न करणार आहेत आपण? मिळण्यासाठी नक्कीच आम्ही पत्र वगैरे देऊ, एकनाथभाई शिंदेशी आम्ही नक्कीच चर्चा वगैरे करूया. आमचं एकदा हे इलेक्शनचं सगळं झालं की आम्ही नक्कीच याच्यावर लक्ष देणार आहोत. लाडक्या बहिणीच्या जे योजना आहे आपली, त्यांना 2100 रुपये कसं मिळतील यासाठी पाटलींबाईचा पुढाकार असणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया, ह्यांच्यामधला एक उमेदवार घेऊन गेला भाजपाने, ठीक आहे, पण हे गेले ते कावळे आणि राहिले ते शिवसेनेचे मावळे, अशी नारेबाजी केलेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया लय काय रणनीती घडणार आहे प्रभाग 3 मध्ये. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज. धन्यवाद मॅडम.